नमस्कार. आजचा विषय जनरलाइज वीकनेस म्हणजे थकवा. वैद्यकीय भाषेमध्ये आम्ही याला फटीग असे म्हणतो. प्रामुख्याने याची काय कारण आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. दोन कारण असतात, एक पॅथॉलॉजिकल ओरिएंटेड आणि एक नॉन पॅथॉलॉजिकल ओरिएंटेड. काय आहे ते समजवतो. पॅथॉलॉजिकल ओरिएंटेड म्हणजे खरोखरच काही गोष्टी हा थकवा जो असतो आजाराशी निगडीत असतो आणि औषध उपचाराची आपल्याला गरज नसते. आणि नॉन पॅथॉलॉजी म्हणजे औषध उपचाराची काही गरज नसते, अन्य काही कारणांमुळे तो असू शकतो. काय काय आपल्याला त्रास होतात थकवा आला की? कुठल्याही कामात मन लागत नाही, अंग रसल्यासारखं किंवा दुखल्यासारखं वाटतं, खूप ताण आल्यासारखं वाटतं, लो इन एनर्जी लेवल, हे आपलं कॉमन सिम्पटम आहे. मला ना एनर्जी लेवल खूप लो वाटते. हे सगळे थकव्याचे सिम्पटम्स आहेत. का होतात? प्रामुख्याने दोन तीन गोष्टी आहेत. खूप एक्झर्शन झाले असते, फिजिकल एक्झर्शन. दुसरं म्हणजे खूप स्ट्रेस असेल. स्ट्रेस म्हणजे ही अशी गोष्ट आहे सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स क्रिएट करून देते. कोणाला पैशाचं आहे, कोणाला घराचं आहे, ह्याचं देणं त्याचं देणं. स्ट्रेस हा कायमस्वरूपी राहणार आहे आणि तो पण एक खूप मोठा फॅक्टर आहे आपल्याला थकवा देण्यासाठी. आणि अन्य काही कारणंही असू शकतात. मुळात हा थकवा मानसिकरित्या आहे की शारीरिकरित्या हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मानसिकरित्या असेल तर खरंच काही करू शकत नाही, कारण का ह्याला कारण मूळ आहे ते म्हणजे स्ट्रेस. मग ते स्ट्रेसला हलकं करण्यासाठी थोडा वेळ बसा, आराम करा आणि परत आपल्या कामाला जोमाने लागा. शारीरिकरित्या हा जर थकवा असेल तर मग नीट बघायला हवं त्याला, कारण का मग त्याला कारण खूप असू शकतात, अगदी व्हायरल पासून ते बॅक्टेरियल पासून. आणि प्रामुख्याने व्हिटॅमिन B12 आणि D3 ची डेफिशियन्सी असेल तर अशा वेळी सावध राहणं गरजेचं आहे. मी युजली 40-50च्या माणसांना नेहमी सांगतो की व्हिटॅमिन B12 आणि D3 ची डेफिशियन्सी आहे की बघून घ्या, कारण प्रामुख्याने थकवा जर येत असेल तर त्याला B12 डेफिशियन्सी असतं. मग ह्याच्यावर मात करणं खूप गरजेचं असतं. आणि थकवा लक्षात घ्या, 1-2 दिवस असेल तर थांबू शकतो, काही कारण असू शकतं, लगेच कळत सुद्धा नाही आपल्याला. व्हायरल असू शकतं, बॅक्टेरियल असू शकतं. पण 2-3 दिवसानंतर सुद्धा वारंवार थकवा येत असेल तर मग औषध उपचार करण्याची खूप गरज आहे. मग त्याला निग्लेक्ट करून चालत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा व्हिडिओ करण्यामागचं काय कारण आहे? जी माणसं खूप काम करतात ना ते थकतात, आणि जी माणसं काही काम करत नाहीत ना ती सुद्धा थकतात. एक चांगलं उदाहरण देतो. आपण प्रवासाला जातो बघा, त्याच्यावर आपला ड्रायव्हर असतो. 200-300 किलोमीटर तो गाडी चालवतो, तो थकतो. गाडीत पाठीमागे बसलेली माणसं सुद्धा थकतात. का? अशा वेळी काही खूप मोठं करण्याची गरज नाहीये. 2 मिनिटं गाडी थांबवा, 1 कप चहाचा घ्या आणि परत प्रवासाला सुरू करा. थकवा निघून जातो. पण हा वारंवार थकवा येत असेल तर मग औषध उपचाराची गरज पडते. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दुर्लक्ष करू नका सातत्याने होणाऱ्या थकव्याला. धन्यवाद. निरोप घेतो. भेटूया परत.